किचनमध्ये एक घोटाळा होत आहे. बघू आता काय घोटाळा आहे ते. काय घोटाळा करतोय हा. घोटाळा करायची रेसिपी अशी आहे. 2 कांदे, छोटे असतील तर, मोठा असेल तर 1 कांदा कापून घ्यायचा, बारीक करून घ्यायचा. कोथिंबीर आणि टमाटा, मोठा असेल तर 1 टमाटा कापून घ्यायचा बारीक. त्यानंतर आपल्याला लागणारे मसाले आहेत: हळद, तिखट, जिरं, मोहरी आणि मसाला. जर तुम्हाला चिकन मसाला टाकायचा असेल किंवा बिर्याणी मसाला टाकायचा असेल तो आपण चिकन मसाला टाकूया. त्यानंतर लागणार आहे चवीनुसार मीठ. कढईमध्ये तेल टाकून घ्या थोडं. तेल तापलेलं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरी, त्यानंतर जिरं, आणि त्यानंतर आपण टाकायचा कांदा. कांदा टाकून घेतल्यानंतर थोडं कांदा काढून घ्यायचा. जोपर्यंत कांद्याचा कलर थोड्या प्रमाणात चेंज आहे तोपर्यंत कांद्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे. त्यानंतर आपण टाकायचा आहे टमाटा. आपण यामध्ये टमाटा टाकला. आता टमाटा टाकल्यानंतर एक ते 2 मिनिट याला मीडियम फ्लेमवर झाकून ठेवायचं, जेणेकरून कांदा आणि टमाटा व्यवस्थित प्रकारे होतील असं. आता आपण कांदा आणि टमाटा बघून घेऊ. कांदा आणि टमाटा बघा किती चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे बघा. आता याला थोडं स्मॅश करून घेऊ आपण याच्याने. आता आपण स्मॅश करून घेतलंय. अगदी व्यवस्थित प्रकारे स्मॅश झालेलं आहे, आपण बघू शकता. आता यामध्ये टाकायचं आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. यामध्ये आधी टाकायचे तिखट, त्यानंतर टाकायचा आहे चिकन मसाला. जर तुम्हाला ऑप्शनल आहे टाकायचा असेल तर टाकू शकता. त्यानंतर टाकायची हळद, त्यानंतर यांना मिक्स करून घ्यायचं, काढून घ्यायचं व्यवस्थित. काढून झाल्यानंतर यांना एक अर्धा मिनिट झाकून ठेवायचं. याचं अर्धा मिनिट झालेलं आहे. आता आपण बघू शकतो की मसाले प्रॉपर मिक्स झाले त्यामध्ये. आणि घोटाळा बनवण्यासाठी लागणारा एक जे मेन पदार्थ आहे ते आपण आता यामध्ये करून घेऊया, मिक्स करून. तो अंडे बघू शकता. 4 अंडे घेतलेले आहेत आपण. बॉईल करून घ्यायचे अंडे आधीच. बॉईल झाल्यानंतर त्या अंड्यांना खिसणीने, जे आपण खोबरं वगैरे खिसतो त्या खिसणीने किसायचं आहे असं. बघू शकता तुम्ही किती अंडे किती छान प्रकारे किसले जात आहेत. 4 अंडे असे किसून घ्यायचे आहेत आधी यामध्ये. बघू शकता आपण 4 अंडे यामध्ये किसले गेले आहेत. अंडे किसून झाल्यानंतर याला थोडं काढून घ्यायचं आपण. आधी काढून घ्यायचं याला. काढून झाल्यानंतर यामध्ये टाकायची कोथिंबीर, पण काढून घ्यायची यामध्ये. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकून झाल्यानंतर थोडं काढून घ्यायचं याला.
आणि मीठ टाकून झाल्यावर थोडं काढून झाल्यावर यामध्ये एक 2 मिनिटं तुम्ही याला झाकून ठेवायचं आहे लो फ्लेमवर. ओके. आता 2 मिनिटं झाल्यानंतर याला एकदा बघून घ्यायचं आपण. अरे वा, छान. अशा प्रकारे आपला हा घोटाळा तयार झालेला आहे. बघू शकता आपण, खूप छान पद्धतीने असा घोटाळा तयार केला आपण. आपण आता जेवायला बसूया. लोणचं, गावाकडे लोणचं आहे, त्यानंतर पापड, चपाती आणि जे आपण आता ज्याची रेसिपी बनवली तो घोटाळा आपण घेऊया जेवायला. चला तर आपण जेवायला बसूया. अशा पद्धतीने आपण घोटाळा तयार केला आहे.